हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्स विथ गौरीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण चिकन तंदुरी बनवणार आहोत. त्यासाठी मी स्विगीवरून चिकन ड्रमस्टिक ऑर्डर केलेले आहेत आणि कुठलाही आर्टिफिशियल कलर न यूज करता आपल्या किचनमध्ये अवेलेबल असलेल्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सपासून आपण आज मस्त चिकन तंदुरी बनवणार आहोत आणि ते पण चुलीवरती. सो चला रेसिपीला सुरू करूया. हे चिकन लेग पीस आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित निथळून घ्यायचे आहेत. लेग पीसला आपण जो मसाला लावणार आहे तो सगळीकडे व्यवस्थित लागावा, त्यासाठी आपल्याला हे लेग पीस सगळीकडून अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. आता आपण याचा मसाला बनवून घेऊया आणि त्यासाठी मी 3 चमचे दही पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट करायची आहे. तर त्यासाठी मी थोडेसे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडा लसूण घेतलेला आहे आणि हे सगळं मी बारीक करून घेणार आहे. आपली आलं लसूण पेस्ट तयार आहे. आता आपल्याला चिकनवरती चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्यावरती टाकायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस. आता मी ही आले लसूण पेस्ट सगळ्या लेग पीसला व्यवस्थित चोळून घेणार आहे. पाणी निथळलेलं दही एका वाटीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा हळद, थोडासा हिंग आणि 2 चमचा लाल तिखट आणि त्यानंतर टाकायचा आहे 2 चमचा गरम मसाला. अजून मी त्यामध्ये 2 ते 3 चमचा तंदुरी मसाला टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भाजलेलं बेसन टाकायचं आहे. त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि 1 चमचा बेसन भाजून घेऊन आपल्याला हे देखील ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आहे. आता मी याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी बारीक करून टाकली आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपला मसाला तयार आहे आणि तुम्ही बघू शकता की हा बनवणं खूप इझी आहे. आता हा मसाला आपण सगळ्या लेग पीसला लावून घेऊया. तो लेग पीस जसे कापून घेतले आहे त्याच्या आतमधून आपल्याला व्यवस्थित हा मसाला लावून घ्यायचा आहे. हे मसाला लावलेले लेग पीस आपल्याला कमीत कमी 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये आणि हे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण जिरा राईस बनवून घेऊया. जिरा राईस बनवण्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 ते 2 चमचे जिरी आणि जिरी मस्त तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये 1 मिरची मी चिरून टाकलेली आहे. जिरी मस्त परतून द्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकायचे आहेत. जेवढे तांदूळ आहेत त्याच्यात डबल आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आता आपल्याला याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे चिकनचे लेग पीस मी चुलीवरती भाजणार आहे, तर त्यासाठी मी चूल पेटवून घेतली आहे.
माझ्याकडे वांगी भाजण्याची ही जाळी आहे, ती ठेवून मी आता याच्यावरती चिकनचे लेग पीस ठेवून भाजून घेणार आहे. चिकन लेग पीस आपल्याला सगळ्या साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. ओके, आपला लेग पीस भाजून रेडी आहे आणि आता मी चिकन लेग पीस, जिरा राईस हे सगळं कांदा आणि लिंबू बरोबर सर्व केलं आहे. मी बाकीचेही चिकन लेग पीस भाजून घेणार आहे आणि भाजताना मी त्याच्यावरती तेल टाकलेलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावरती तूप टाकू शकता किंवा बटरही टाकू शकता. त्यामुळे चिकन लेग पीस मस्त क्रिस्पी भाजले जातात. माझ्या नवरोबाची आणि त्यांच्या फ्रेंडची मस्त पार्टी झालेली आहे. तुम्हाला ही आमची पार्टी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.